त्याच्यात त्या खास नजरेत आहे, त्याच्या जगाकडे पाहण्याच्या स्वतःचा नजरिया जो आहे त्यात आहे. माझ्यावर फक्त माझी स्वतःची विशिष्ट नजर आहे, खास दृष्टिकोन आहे. त्यानंच मी जगाकडे पाहतो, अनुभवतो, जगाला तपासतो, स्वतःला तपासतो. मग इतरांच्या नजरेनं, इतरांच्या विचाराच्या शैलीचा चष्मा लावून मी जगाकडे का पाहू? जेव्हा कवी शायरला आपली स्वतःची नजर व नजरिया, दृष्टी आणि दृष्टिकोन सापडतो, तो वेगळा आणि मोठा शायर होतो. असा मोठा शायर साहिर होता, कालचे कैफी पण होते, कारण तिची स्वतःची नजर होती आणि ती स्वतःच्या अनुभवातून, चिंतनातून, जीवनदृष्टीतून आली होती, मूल्यातून आली होती. म्हणून त्याची कविता ही खास, त्याची साहिरची कविता त्याच्या नावाची ठसठशीत अशी नाममुद्रा घेऊन येते. त्यामुळे आजच्या या व्याख्यानाचा प्रेम आणि क्रांतीचा बेजोड शायर साहिर रुझानवीचा प्रारंभ मी त्याच्या जीवनाचा आणि शायरीचा सार सांगणाऱ्या एका खास आणि अत्यंत महत्त्वाच्या गझलेनं सुरू करतो. ती गझल अशी आहे. भड़का रहे है आग लबे नगमा गर से हम, खामोश क्या रहेंगे जमाने के डर से हम, कुछ और बढ़ गए जो अंधेरे तो क्या हुआ, मायूस तो नहीं है तुलू एक शहर से हम, ले दे के अपने पास फकत एक नज़र तो है. मगाशी तो शेर ह्या गझलचा आहे. ले दे के अपने पास फकत एक नज़र तो है, क्या देखे जिंदगी को किसी की नज़र से हम. आणि शेवटचा जो शेर आहे त्याला आज एक सुभाषिताचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तो शेर ऐका काळजीपूर्वक. माना कि इस जमी को गुलजार न कर सके, कुछ खार तो कम कर गए गुजरे जिधर से हम. गायकाच्या ओठातून अर्थ सांगतो किंवा भावांतर पेश करतो. गायकाच्या ओठातून आग भडकवत आहोत आम्ही, जगाच्या भीतीने चुपचाप का राहू आम्ही. अजून अंधार वाढला म्हणून काय झालं, पहाट होत आहे मग निराश कसे राहू आम्ही. देऊन घेऊन फक्त स्वतःची नजर आहे आमची, कुण्या दुसऱ्या नजरेनं जीवनाकडे का पाहू आम्ही. आणि शेवटचा ऐकानिक शेरचा अनुवाद. मान्य की आम्ही या धरतीला रंगीन गुलजार केलं नाही, पण काही काटे तरी कमी केले जिथून गेलो आम्ही. मित्रांनो, आपल्या गद्य साहित्यामध्ये किंवा कुठल्या पुस्तकात अर्पणपत्रिका असते आणि गद्य साहित्यामध्ये उपोद्घात आणि उपसंहार असतो, प्रोलॉग आणि एपिलॉग असतो. आपण जर साहिरचं तलखिया पुस्तक पाहिलं, पहिल्या पानावर अर्पणपत्रिका असते, त्या ठिकाणी साहिरचा एक अतिशय जबरदस्त असा शेर येतो. तो देखील परत त्याच्या शायरीकडे आपण कसं पाहावं किंवा तो आपल्याला काय सांगू इच्छितो हे सूचित करणारा तो शेर आहे. ती अर्पणपत्रिका माझ्या मते अर्पणपत्रिका आहे. ती अशी आहे. दुनिया ने तजुर्बा तो हवादिस की शक्ल में जो कुछ मुझे दिया है वो लौटा रहा हो. जगानं आघात रूपी जो अनुभव मला दिला, तो आज मी जगाला परत करत आहे. जीवनातून शायरी फुलते. मित्रांनो, हे इथं साहिरला सांगायचं आहे. त्यानं जे भोगलं, सोसलं, पाहिलं, अनुभवलं ते त्यानं रसिकांना काव्यातून परत केलं आणि रसिकाने तो आपला अनुभव मानून, आपला अनुभवाशी लेड करून ते डोक्यावर घेतलं, मनात साठवलं, कारण ते त्यांना आपलं वाटलं होतं. ती शायरी त्याला जवळची वाटली होती. आता त्याच्या शायरीचा उपोद्घात, प्रोलॉग काय होता. पहिली कविता 4 ओळीची त्या पुस्तकातली. ती अशी आहे. चंद कलिया निषाद की चुनकर मुद्दते महवे आस रहता हूँ, तेरा मिलना खुशी की बात सही,
तुझसे मिलकर उदास हो जाता हूँ, तुझसे मिलकर उदास रहता हूँ. काही आनंदाच्या काया निवडून किती वेळ तरी दुःखात बुडून जातो. तुझी भेट होणं आनंदाची गोष्ट खरी, तुला भेटून मात्र उदास होऊन जातो, तुला भेटून मात्र उदास होऊन जातो. साहिर प्रेमाचा शायर आहे, हे आपण शीर्षकात अनुभवलेलं आहे. पण त्याचं प्रेम हे आनंदापेक्षा, रोमांसच्या अंगाने जाण्यापेक्षा उदासीनतेच्या विरहाच्या रंगात रंगलेलं असल्यामुळे त्याच्या प्रेम कविता या शुद्ध रोमांसच्या फार कमी आहेत. विरह उदासीच्या, दुःखाच्या, वियोगाच्या अधिक आहेत. म्हणून वरील चार त्याच्या काव्यचरित्राचा निर्देशक असा उपोद्घात आहे. आता त्याचा काय म्हणता येईल, त्याला उपसंहार किंवा इपिलॉग, तो कशी म्हणला तो पुन्हा एकदा रिपीट करतो कारण ते महत्त्वाचं आहे. ले देखे पास अपनी फकत एक नज़र तो है, क्या देखे जिंदगी को किसी की नज़र से हम. ही अर्पण पत्रिकेच्या 2 ओळी, उपोद्घातच्या 4 ओळी आणि परत या उपसंहाराच्या 2 ओळी, ह्यातून साहिरची जी काव्यदृष्टी आहे, जी शायरी आहे आणि त्याची 700पेक्षा जास्त चित्रपट गीतं आहेत, त्याद्वारे मानवी जीवनाच्या सर्वच पैलूंना त्यानं स्पर्श केलेला आहे. तो स्वतः म्हणतो त्याप्रमाणे साहिर हा खऱ्या अर्थाने 100% हर एक पल का शायर आहे, हर एक पल का शायर आहे. कसं ते त्याचे काही चित्रपट गीताचे उदाहरणातून स्पष्ट करतो. काल आपण कैफीच्या सिनेमावर कमी बोललोत, पण साहिरच्या सिनेमावर जास्त बोलणं आवश्यक आहे कारण त्याची शायरीपेक्षाही चित्रपट गीताची संख्या खूप जास्त आहे. कैफीचं उलटं, कैफीचे 4 काव्यसंग्रह होते आणि त्याची चित्रपट गीताची संख्या कमी होती. तर ह्याची जी जीवनदृष्टी आहे, तो हर पल का शायर कसा आहे. आपल्या जीवनाचे जे सगळे महत्त्वाचे मानवी रंग असतात, त्यातला पहिला रंग आहे प्रेम, प्रियकर पेसीचं. ते आठवलं की आपल्याला आठवतं अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं, अभी अभी तो आई हो बहार बन के छाई हो, हवा जरा बहक तो दे, दिल जरा बहक तो दे, अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी न जाओ छोड़कर के दिल अभी भरा नाही. असं आसक्त विनवणी करत तो प्रियकर आपल्या पेसीची विनवणी करतो. साहिरचे शब्द आपले होऊन जातात, साहिरचा रोमांस हा आपला होऊन जातो. शेवटी आपलं जीवन खूप सामान्य मचूळ असतं, परंतु साहिरच्या शब्दाने आपलं साधं जीवन देखील रंगीन गुलजार होऊन जातं. ते असं साहिरचं प्रेमामध्ये तो प्रेयसीला समान लेखतो किंवा तिला वरचढ मानतो आणि स्वतःकडे भूमिका छोटी घेतो. तो काय म्हणतो, तुम न समझो तुम्हारा मुकद्दर हूँ मैं, तुम न समझो तुम्हारा मुकद्दर हूँ मैं समझता हूँ तुम मेरी तकदीर हो. मित्रांनो, असं म्हणलं जातं की पुरुषाला जर प्रेम केलं तर ते स्त्रीचं भाग्य. तर हा उलट म्हणतो, तो असं समजू नकोस की तुझं मी भाग्य आहे, उलट मी समजतो की तू माझी नशीब आहेस. तुम न समझो तुम्हारा मुकद्दर हूँ मैं समझता हूँ तुम मेरी तकदीर हो, हमराजचं गाणं आहे. असं म्हणत प्रेयसीला मोठेपणा व सन्मान जो साहिरनं दिलेला आहे तो अभूतपूर्व आहे. हे खऱ्या अर्थानं प्रेमगीत आहे, पण ते स्त्री पुरुष समतेच्या प्रेमाचं गीत आहे. आपल्या प्रेमामध्ये पुरुष स्त्रीवर प्रेम करताना मालकी हक्क मागतो, पण साहिर मात्र प्रेम करताना स्त्रीला सन्मान देतो, मोठेपणा देतो आणि तो असा देतो आणि समानतेच्या पातळीवर लेखतो आणि तिला मुकद्दर मानतो. आपल्या जीवनात क्षणभूत मुहूर्त आहे, ती व्यक्त कशी करायची. आगे भी जाने न तू, पीछे भी आने न तू, जो भी है बस यही एक पल है, जो भी है बस यही एक पल आहे. जीवनाचं दुःख, कडवाहट आणि आघात आपण कसे विसरायचे. पुन्हा साहिर सांगतो आपल्याला एक दिशा दाखवतो. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां. हे फार अतिशय तरल ओळ आहे. गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, मैं दिल को उस मुकाम तक लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. जीवन क्षणभंगूर आहे, मृत्यू शाश्वत आहे. हे प्रत्येकाला केव्हा ते जाणवतं आणि अशा वेळी मनाला धीर कोण देणार, परत साहिर देणार. मन रे
तू काहे न धीर धरे, मन रे तू काहे न धीर धरे, जो निर्मोही मोह न जाने, जिनका मोह करे, उतना ही उपकार समझ, उतना ही उपकार समझ, कोई जितना साथ निभा दे, जन्म मरण का मेल है सपना, ए सपना बिखरा दे, कोई न संग मरे, मन रे काहे ना धीर धरे. जगाचं एक शाश्वत सत्य काय आहे? जहां में ऐसा कौन है कि जिसको गम मिला नहीं, जहां में ऐसा कौन है की जिसको गम मिला नाही. पण म्हणून दुःखानं हिम्मत हरायची नसते. त्यामध्ये मग शाहीर काय सांगतो आपल्याला? दुख और सुख के रास्ते, दुख और सुख के रास्ते बने हैं सबके वास्ते, जो गम से हार जाओगे तो किस तरह निभाओगे. असा स्पष्ट करी शाहीर जगण्याचं भान देतो आणि वास्तव सांगतो आणि आपल्याला एक प्रकारे आश्वस्त शांत करतो. त्याचं रिलिव्हन्स आजही अत्यंत आहे, खूप कायम आहे. गतवर्षी आपण कोविडमध्ये सगळे आपण घरी लॉकडाऊन झालं होतं. आपण सर्व मध्यमवर्गीय असल्यामुळे सुरक्षित होतो, आपल्या घरामध्ये राहत होतो. परंतु शहरामध्ये जे कामगार कामाला होते ते लॉकडाऊन अडकून पडले. त्यांचं रेशन संपलं, पाणी संपलं, पैसा संपला आणि त्यांचा धीरही संपला आणि ते शहरातून आपल्या गावाकडे हजारो किलोमीटर चालत निघाले. आपण सर्वांनी टी व्हीवर दृश्य पाहिलेले आणि काय मदत केली. त्यांच्या पायाला फोड आले होते, खायला नव्हतं, प्यायला नव्हतं. एका ठिकाणी तर मी पाहिलं की एक जोडपं किंवा चाललं होतं, त्यांनी त्या पाण्याच्या बाटलीमध्ये चणे टाकले होते आणि ते भिजवून ते खात होते. ते अन्न होतं. म्हणजे एक 8 दिवस जर काम करता आलं नाही कामगारांना की त्यांचं पोट भरत नाही. आणि ही ह्यांची मागणी काय असतं की आम्हाला फक्त रोटी कपडा मकानच पाहिजे. आणि हे सत्य आज आपण खूप प्रकर्षानं आपल्याला जाणवलं. परंतु 1964 साली शाहीरचा एक सिनेमा आला होता बहुराणी नावाचा, गुरुदत्तचा. त्यात एक गाणं फार सुंदर आहे. त्यातली एक पहिली त्या गाण्याची ओळ कशी पहा, त्याचं ध्रुवपद काय आहे? बने ऐसा समाज, बने ऐसा समाज, सबको मिले अनाज. काय रिलेव्हंट, काय टोकदार आहे की आजही आपल्या लोकांना पोटभर जेवून झोपी जाता येत नाही. आजही आपला भारत देश रात्री पोटभर जेवून शांतपणे झोपी जाऊ शकत नाही. आणि हे भविष्यदर्शी शाहीरनं 1964ला एका गीतात सांगितलं होतं, फिल्मी गीतात सांगितलं होतं. मग ही फिल्मी गीत कुठे? हे तर कविता आहे, हे तर परखड भाष्य आहे, जीवन भाष्य आहे. शाहीर हा फिल्मी गीतकार आहेच आहे, पण त्याची प्रत्येक किंवा 80-90% गीतं हे खऱ्या अर्थात कविताच आहेत. तर असा हा शाहीर, म्हणूनच मी म्हणतो सार्थपणे की हर एक पल का शायर आहे, हेच खरं आहे. त्यामुळे तो आज हे रिलिव्हंट आहे. त्याची शायरी ह्या शतकात ते ताजी वाटते, कारण त्याचा नजरिया आणि त्याचा जीवनभान अजोड आहे, कालातीत आहे. कैफीप्रमाणेच तो मानवतेचा, मानवमुक्तीचा कवी आहे. आपण ते पाहणार आहोत कसं. तो गरिबाचा आवाज आहे. बने ऐसा समाज, सबको मिले अनाज. हे गरिबांचीच आवाज आहे ना, त्यांचीच व्यथा आपण सांगितलेली आहे ना. तो सामान्य माणसाचा म्हणूनच शायर आहे. तो पीपल्स पोएट आहे, जनकवी आहे. आपल्याकडे हिंदीसभा 2च जनकवी होऊन गेलेत, एक शैलेंद्र आणि दुसरा सायलोध्यानबी. ह्या दोघांनी सामान्य माणसाचे सामान्य सुखदुःख इतक्या विलक्षण ताकदीनं पकडलेले आहेत की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सामान्य माणसाला ह्यांचे शब्द आठवतात. आणि ह्या गीतांना सिनेमाच्या पलीकडे एक स्थान प्राप्त झाले, ते आपल्या मनात स्थाप झालेले. म्हणजे आपल्या खऱ्या अर्थानं आपली हिंदी सिनेमा जो गोल्डन इराचा, खास ह्या दोघांची गीतं म्हणजे ते आपलं लोकसाहित्य किंवा लोककाव्य झालेलं एका अर्थानं, असं म्हणत वावगं होणार नाही. मित्रांनो, आपला कल्पना आहेच, 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि तोच शाहीरचा जन्मदिवस आहे. तो 1921ला जन्मला. आता ह्या 8 मार्चला 2021ला तिथं 100 वर्ष पूर्ण होत आहे, शताब्दी पूर्ण होत आहे. हा एक सुखद योग आहे. जसं मी काल म्हणलो की कैफीचा जन्म 14 जानेवारीला मकर संक्रांतीला असणं हा योग होता. कारण कैफीनं आयुष्यभर हिंदू मुस्लिम एकतेचं, गंगा जमनी तजीबचे गोडवे गायले, ते कायल होता. ते त्यात पुरस्कार केला. म्हणून एक शिया मुस्लिम माणूस
हिंदू सणाच्या दिवशी जन्माला येतो आणि हिंदू मुस्लिम एकतेचे गोडवे गातो आणि त्याच्या शायरीमध्ये प्रतिमा येतात, तुम्ही राम हो तुम्ही लक्ष्मण साधी हो, कर चले हम फिदा जानोतन साथी हो, असं जेव्हा येतं. कारण उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम लोक आणि हिंदू लोकांना जसा रामकृष्ण माहीत असतो, तुलसीदास माहीत असतात, त्याप्रमाणे तिथले संत पीर माहीत असतात आणि हे एकमेकाशी अत्यंत निगडीत असतात. त्याला होळी आणि दिवाळीमध्ये किंवा ईदमध्ये फारसा फरक करता येत नाही. लहानपणी हे दोघंही तसं वाढले होते. साहिरच्या लहानपणी तर लुधियानामध्ये हिंदू ख्रिश्चन, हिंदू शीख आणि मुस्लिमांचं मध्ये तो वाढला होता. त्यामुळे तो योग चांगला होता. तसा हा योग चांगला आहे साहिरचा की तो 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवशी जन्माला. कारण तो खऱ्या अर्थानं स्त्री जातीचा मसीहा होता असं मी मानतो. आपल्या स्त्रीच्या दुःखाला, तो स्त्रीपूजक होता आणि स्त्रीच्या दुःखाला त्याला माहीत होतं की पुरुषप्रधान समाजरचना कारणीभूत आहे. हे त्यानं पाहिलं, अनुभवलं होतं, ते पुढे येणारच आहे. म्हणूनच तर स्त्रीला जगण्यासाठी देहव्यापार करावा लागतो, वेश्या व्यवसाय करावा लागतं. हे सर्वात मोठं स्त्रीचं एक्सप्लॉयटेशन दुःख आहे. म्हणजे कुठल्याही स्त्रीच्यावर असा प्रसंग येणं ह्याचा अर्थ आपण पुरुष मंडळी किंवा पुरुषप्रधान समाज हा त्याला कारणीभूत आहे, त्या दुःखाला, त्या त्रासाला, असं म्हणलं पाहिजे. साहिरला हे कदापिही मंजूर नव्हतं. त्यानं अशा स्त्रियेच्या व्यथा अत्यंत जळजळीत शब्दात सांगितलेल्या आहेत. त्याचे शब्द म्हणजे असे चापकाचे फटकारे होते. पहा, औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. काय अप्रतिम मुळी आहेत ज्या आपल्या काळजात घुसतात आणि ज्या माणसात थोडं तरी मन आहे त्या माणसाला विचार करायला प्रवृत्त करतात. तो त्या अर्थानं स्त्री पुरुष समतेचा कट्टर पुरस्कर्ता होता. पुरुषाचा हात स्त्रीच्या हातात बेडी नाही असं वाटतं की प्रेमामध्ये पुरुषाचा हात स्त्रीच्या हातात जेव्हा येतो तेव्हा त्या स्त्रीला ती बेडी वाटता कामा नये. म्हणजे एक प्रतिकात्मक हातात हात धरणं म्हणजे प्रेम होणं, संसार होणं असतं. त्याची एक कविता आहे नुजा की मजार पर, त्यात तो आपल्या प्रेसीला सांगतो शेवटी. ती कविता बरीच मोठी आहे, पुढे ती आपण त्या संदर्भ येणार आहे. तो शेवटी असं म्हणतो त्या कविते प्रेसीला, तू मुझे छोड़ के ठुकरा के जा सकती हो, तू मुझे छोड़ के ठुकरा के जा सकती हो, तेरे हाथ में मेरा हाथ है, तेरे हाथ में मेरा हाथ है, जंजीर नहीं. काय विलक्षण त्या माणसाची प्रतिभा होती आणि एक समतेचं हे महान सुक्त होतं. जसं कालची कविता औरत होती कैफीची, ते स्त्री पुरुष समतेचं एक महान सुक्त होतं, तसं ही कविता देखील सुक्त आहे. 2 ओळी तर अजामर झालेल्या आहेत. त्याला एक म्हणजे कुठल्याही सभेमध्ये जेव्हा तुम्ही स्त्री पुरुष गोष्टी करता सांगता तर लोकांना आपला मुद्दा पटवून द्यायचा असेल, ह्या 2 ओळी तुम्ही म्हणा, त्या सगळ्या स्त्रियांना ची पसंती तुम्हाला मिळेल, टाळ्या मिळतील आणि म्हण की येस, ह्या शायरनं आम्हा स्त्रीचं दुःख ओळखलंय, कारण आम्हाला पुरुषांचं प्रेम ही साखळदंड वाटतं. हा अनुभव त्यांचा असतो. पुरुषाला प्रेमातही मालकी हक्क हवा असतो, तो समतेनं पत्नीवर प्रेम करत नाही, हे साहिरनं व्यक्त केलेलं आहे. म्हणून साहिर हा त्या अर्थानं मोठा आहे. म्हणून 8 मार्चला साहिरनं जन्म घेणं हे अगदी योग्य होतं असं मला काहीच हरकत नाही. साहिरचं आडनाव दुधियानवी आहे. उर्दू शायरांचं हे तखल्लुस आहे साहिर त्याचं नाव. त्यात मूळ अब्दुलही होतं आणि पद्धत होती की आपल्या गावाचं नाव लिहायचं. तो लुधियानाचा होता. पण लुधियानाजवळ एक छोटं गाव होतं शेखोवाल, जे आता त्या शहराचा भाग भरला, एक वस्ती बनलेली आहे. ते त्याच्या बापजाद्यांच्या वाडवडिलांचं जहागिरीचं गाव होतं. त्याला आपल्या गावाचा सार्थ अभिमान होता, कारण तो इथंच हिंदू शीख आणि मुस्लिमांच्या बरोबर वाढला होता. त्याला हिंदू धर्म परंपरेचं ज्ञान होतं. त्याला गुरबाणी चांगली पाठ झाली होती, कारण पंजाबी होता तो. आणि त्यामुळेच त्याच्या लहानपणापासून त्याच्या मनावर ही जी आपली गंगा जमनी तहजीब आहे, साझा विसारत आहे, ही तहजीब तो शिकला होता, त्याने आत्मसात केली होती आणि ती त्याच्या इंटरेस्ट झाली होती. त्यामुळे त्या गावामध्ये खूप कदरदार होती. मगाशी तुम्हाला ते सांगितलेलं त्याचे ते पुन्हा एक ओळख करतो, मेरे आजाद का वतन यह शहर, मेरे तालीम का जहाँ मकाम, हे त्याचं भावना होती. म्हणून तो म्हणायचा की मी कुठेही गेलो तरी लुधियाना माझं सुटलं नाही, उलट माझ्यामुळे मी जिथे गेलो मी माझ्या गावाचं नाव घेऊन गेलो, माझ्या गावाला मोठं करत गेलो.
आजही लुधियानामध्ये सायकल आणि होजियारी फॅक्टरी आहेत, त्यामुळे ते फेमस आहे. तिथं दोनच महान कवी होऊन गेले, एक साहिर आणि दुसरा सुरजित पातर, सर्वश्रेष्ठ सन्मानवाला. ह्यामुळे हे गाव पसंत आहे. परंतु त्याला आपल्या गावाचा अभिमान होता आणि तो म्हणायचा की हे गाव माझं आहे. आणि म्हणून म्हणायचा की नजर करता हुईन फिजाओं को अपना दिल अपनी रूह अपना कलाम. साहिरचं जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याच्या वडिलानं ते कुराण पाहून त्याचं नाव अब्दुल हई ठेवलं, म्हणजे धर्मप्रसारक. आणि हा पुढे नास्तिक निघाला. जसा काल कैफी मदरशात गेला, त्याच्या वडिलांनी टाकलं की हे धार्मिक शिक्षण घ्यावं, म्हणजे आपण मेल्यानंतर आपल्या नावानं हा कुराण वाचून फातिहा पडेल. आणि हा त्यातून बाहेर पडला, मजहबच्या नावानं फातिहा पडत कस्त नासी होत. तसंच ह्याचं नाव ठेवलं बापानं अब्दुल हई, धर्मप्रसारक, धर्मपूजक, आणि हा देखील नास्तिक बनला. आणि त्यामुळे त्याचा जो बाप होता, मोहम्मद फजल ज्याचं नाव होतं, तो एक अय्याश जमीनदार होता. आणि मागच्या शतकामध्ये जितके जमीनदार पाहिले असतील की जमीन भरपूर, कसणारे कुळं भरपूर होते आणि फक्त आपण पैसा मिळायचा, शेतसारा मिळायचा. आपल्या मराठवाड्यामध्ये मी ज्या उस्मानाबाद जिल्ह्याचा आहे, उस्मानाबादचा जो भूम तालुका आहे, हा भूम तालुका निजामाचा पत्नीचा खास भाग होता. त्या गावाचं जितका शेतसारा मिळायचा ज्या बायकांना मिळायचा आशारामासाठी. म्हणजे तिथं आणि तिथला हुकूम की त्या बायका हुकूम की ह्या वर्षी इतके पैसे पाहिजेत, मला नवीन दागिने करायचे. कर वाढला भूमचा. भूम तालुक्यानं निजामाच्या कित्येक बायकांचे सोने नाणे दिलेले आहेत. हे अशी जमीनदारी होती. आणि त्याचा हा टिपिकल होता की आपले दोन्ही हिंदी सिनेमा आठवा, प्राण म्हणा, रहमान म्हणा. तर तसा हा अय्याशी बाप होता. आयुष्यभर त्यानं कामधाम न करता कुळाच्या श्रमावर रेंट सिकिंग पद्धतीनं शेतसारा वसूल करत निघरणपणे जगला, बाई पटली आणि भोगात शेवटपर्यंत राहिला. त्यानं एकूण तब्बल 1 डझन लग्न केली होती. त्या काळात ती पद्धत होती जमीनदाराची. काय कमी आहे आपल्या निजामच्या किती बायका होत्या आपण पाहिलेलं आहेच आहे. आणि तो प्रत्येक लग्नाच्या वेळी वाजत गाजत घोड्यावर बसायचा आणि गावाकडे जायचा. सबंध गाव जेवण शेखोवाला आणि मग तव्यात बोलवायचं, नाच गाणं, दारू, माझी आतषबाजी व्हायची. आणि त्याला पैसा लागणार. प्रत्येक लग्न एक जमीन 5 एकर जमीन तुकडा विकायचा आणि काय दरवर्षी तर 5-10 एकर 5 एकर जमीन विकायचा. इतकी ज्या जमीन होती. असे त्यानं पहिले 10 लग्न केले. पण त्याला ह्या 10 लग्नापासून बायकापासून एकही मूल बाळ झालं नाही. म्हणून त्यानं 11वं लग्न केलं का गरीब काश्मीरी मुलीशी, जी ते लुधियानामध्ये तिचे वडील तिला घेऊन आले होते. ते फळ विक्रेते, सामान्य कुटुंब होतं. सरदार बेगम, हे सता बेगम हे लग्नानंतर नाव पडलं. तिचं मूळ नाव होतं सरदार बीबी. तिचे लग्न केलं. ती हलक्या कुळाची होती. पण त्याला वाटतं की बा कदाचित ही आपल्याला कुलदीपक देईल. आणि तिला खरंच कुलदीपक दिला. परंतु हा बाप मुलगा झाला, आनंद मानत होता. परंतु आपली ही बायको आहे लग्नाची औरस, हे जगा सांगत नव्हता, कारण त्याला तो कमीपणा वाटायचा. तर अशा 11व्या लग्नानंतर त्याला सरदार बीबीला मुलगा झाला. तो आपला सर्वांचा जानेमाना शायर साहिर लुधियानवी होता. परंतु तो झाल्यानंतरही मोहम्मद फजलच्या ऐशोआरामध्ये फारसा फरक पडला नाही. त्यानं आणखीन एक निकाह 12वा केला. थँक गॉड तो शेवटचा निकाह ठरला, कारण तो मध्ये वय बरं झालं होतं. तो अत्यंत क्रूर लहरी होता. तो आपल्या बायकांना त्रास द्यायचा, मारहाण करायचा, अगदी लहान बालकं सुटायचा नाही. त्याचा किस्सा आहे. त्याचा एका तिथल्या पंजाब प्रांतामध्ये 1937च्या इलेक्शनमध्ये निवडून आलेला एक काउन्सिलर होता आणि तो पंजाब प्रांताचा शिक्षणमंत्री होता. त्याचं नाव अब्दुल हईस होतं. आणि ह्याची तिची खुन्नस होती जमिनी बांधावून काहीतरी. मधली सीमारेषा तुझी इकडे का तिकडं सरकलं, आपल्याकडे असते ना बांध, तसं होतं. आणि त्यामुळे खुन्नस त्यानं आपल्या मुलं नाव अब्दुल ठेवलं. आणि दररोज संध्याकाळी तो हा काम आटपून आला ऑफिसमधून, शिक्षण मंत्री असला अब्दुल हई, हा मुलाला जवळ घ्यायचा, त्याला शिव्या द्यायचा अब्दुल हईला, म्हणजे साहिरला, आणि मारहाण करायचा. आणि उद्देश काय, त्याला कळावं की मी शिव्या देतोय माझ्या मुलाला, पण ते त्याला लागायचं.
त्यावेळेला तो शिक्षण मंत्री अब्दुल हमीद कंटाळून गेला होता. त्याने शेवटी ते घर सोडलं, दुसरे निघून गेला. म्हणजे लहानपणापासून साहिरला आपल्या बापाच्या जुलमाचा, लहरीपणाचा फटका बसला होता. त्याच्या मनामध्ये बापाबद्दल हा जो कडवाट आहे म्हणजेच तलखिया, म्हणून त्याच्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे तलखिया. आणि त्यामुळे साहिर अलग झाला, मग भावाकडे राहू लागली. मोलमजुरी करून काबाड कष्ट करून मुलाला शिकवलं आणि त्याला तोषलं गेली. खूप तिला कष्ट पडायचे, पण तिने मुलाला काही कामाला लावलं नाही, मुलाला कुठलंही दुःख देऊ दिलं नाही. आणि नवऱ्याची धमकी असल्यामुळे ती म्हणायची की माझ्या मुलाला त्याचे मित्र नेहमी असले पाहिजेत. म्हणजे तो मित्रात असेल 10-12 मित्रामध्ये तर तो सुरक्षित राहील आणि आपला कळू शकेल तर बापानं हल्ला बिल्ला केला मुलावर. तर त्यामुळे त्या मित्रांना जेऊ खाऊ घालणं, चहा पाजणं. सरदार वैभवला त्या काळी चहा प्यायची खूप आवड होती. त्या काळी चहा अजून आम झाला नव्हता पंजाबमध्ये असं म्हणलं जातं, परंतु ती काश्मीरी असं ती कव्हा चहा प्यायची. मग ती आपला इंडियन टी पिऊ लागली भारताचा दुनियामध्ये. आणि त्या सगळ्या मुलांचा काय बाबा आपल्याला साहेबच्या घरी गेलो, त्यावर राहिलोत, खेळलोत की आपल्याला चहा करून देते, प्यायला मिळते. ते घरी फक्त दूध मिळायचं म्हणून ते एक होतं. आणि तेव्हापासून त्याला मित्रासोबत राहायची सवय राहिली. आणि वडिलाच्या ह्या आघातामुळे तो आई वेडा झाला, आईवर विसंबून राहू लागला. इतकं की त्याचं ऑब्सेशन झालं की आई सोडून मला जग नाही, हे त्याचं होतं. तर या पद्धतीनं त्याचं बालपण गुजरलं. संघर्ष होता, गरिबी होती, पण आईचं प्रेम असल्यामुळे तो मजेत राहत होता. आणि पण त्याचा असा परिणाम झाला की त्याचं ऑब्सेसिव्ह प्रेम आईवरचं, ऑब्सेसिव्ह डिपेंडन्स, त्याला मानसशास्त्री भाषेमध्ये ते डॉक्टर मुलवजी बसले असतील आहेत, मदर फिक्सेशन म्हणतात. म्हणजे मुलाला आईची ओढ असते त्याला मदर फिक्सेशन म्हणतात, मुलीला बापाची ओढ असते त्या बाबा फिक्सेशन म्हणतात. पण हे आहे, परंतु ह्याचं मदर फिक्सेशन हे खूप अति होतं की आयुष्यभर त्यानं त्याच्या अनेक जीवनात प्रेम प्रकरण झाले. जवळपास त्याचे 6 ते प्रेम प्रकरण झाले, पण कुठले त्याचं प्रेम प्रकरण लग्नामध्ये परिवर्तित होऊ शकलं नाही. कारण त्या प्रत्येकी वाटायचं की जर मी लग्न केलं तर माझ्या आईवरचं माझं प्रेम कमी होणार नाही ना, आणि माझ्या आईच्या प्रेमामध्ये मला दुसऱ्या स्त्रीला शेअर करायचं नाही. हे एका पराकोटीचं मदर फिक्सेशन होतं. त्याचे लग्न झाल्यानंतर हे कारण आहे. दुसरं काय, कमिटमेंट फोबिया. त्याला वाटायचं एका स्त्रीशी आपण आयुष्यभर बांधून घेऊ शकणार नाहीत. मुख्य म्हणजे आपल्या अंगात क्रूर स्त्रीला दुय्यम पायातले वाहन समजणाऱ्या बापाचं नापाक रक्त खेळत आहे. मोहम्मद फजल होता. त्यामुळे आपणही बायकोशी नीट वागलो नाही, तिला अन्याय केला, तिच्यावर अत्याचार केला तर कसं होईल, अंगात ते रक्त आहे. मला त्या भीती वाटायची की आपण उद्या न जाणो भावनेच्या भरामध्ये बायको नीट वागलं नाही, म्हणून लग्नच नको असं तो म्हणायचा. त्यामुळे तो शेवट एकटा राहिला, आईसोबत राहिला. आणि आई गेल्यानंतर अवघ्या 3 वर्षात एकाकी जीवनात तो निघून गेला. त्यामुळे त्याच्या मनात बापाबद्दल खूप तिरस्कार होता, राग होता. आणि त्यातून त्याचं जे समाजवादाकडे झुकाव गेला आणि तो डाव्या विचाराचा बनला. आणि म्हणू लागला की रशियन क्रांती जी झालेली आहे ती भांडवलदाराच्या विरुद्ध एल्गार पुकारणारी आहे. आणि जे जमीनदार आहेत त्यांची जमीनदारी नष्ट करणं हा आपला धर्म असला पाहिजे, कारण कुळांचं शोषण होतं. त्यानं आपल्या प्रत्यक्ष बापाचं पाहिलं होतं की बाप किती आयाश आहे, किती कुळ शोषण करतो, म्हणून तो बापाचा तिरस्कार होता. आपला बाप किती क्रूर जमीनदार आहे हे त्याने एक छान वर्णन केलं एका कवितेमध्ये. ती कविता अशी आहे, ये लहकते हुए पौधे, ये दमकते हुए खेत, पहले अजदाद की जागीर थे अब मेरे आहे. ये चरागाह, ये रेवड़, ये मवेशी, ये किसान, सब के सब मेरे आहे, सब मेरे आहे, सब मेरे आहे. ही डुलणारी झाडे, चमकणारी शेती जी माझ्या पूर्वजांची जहागीर होती ती आता माझी आहे, माझी आहे, माझी आहे. ही कुरणे, या शेळ्या मेंढ्या, ही जनावरे, हे शेतकरी कुळ सर्व काही माझ्या मालकीचे आहे. त्यांचे श्रम माझे आहेत, त्यांच्या श्रमाची फळं माझ्याच मालकीची आहेत. मी स्वामी आहे या विशाल भूमीचा, मी स्वामी आहे या विशाल भूमीचा. हे सुंदर गाल त्या
दासीत काम करणाऱ्या बायकाचा उपभोग घेणारा जमीनदार असल्यामुळे हे सुंदर गाल आणि त्याचा सुगंध ही माझ्या मालकीचा आहे. हे लहकते हुए पौधे, दमकते हुए खेत, पहिले आजाद की जागीर थे, अब मेरे है, सब मेरे है, सब मेरे है, सब मेरे है. त्यामुळे त्याच्या मनामध्ये ह्या प्रसंगापासून वडिलाचं वर्तन पाहून जमीनदारी ही वाईट आहे, क्रूर आहे, ती गरीब शेतकऱ्यांचं कुळाचं शोषण करणारी आहे. म्हणून शोषणमुक्तीचा आपल्याला मार्ग शोधला पाहिजे आणि त्याला तो मार्ग सापडला मार्क्सवादामध्ये, डाव्या विचारामध्ये. साहेर जेव्हा कॉलेजला जाऊ लागला मॅट्रिक झाल्यानंतर, तेव्हा लुधियानाचं वातावरण खूप त्या ठिकाणी प्रभाव होता कम्युनिस्ट पार्टीचा, त्यांच्या संघटनेचा. त्यामुळे तिथं कॉलेजला गेला, त्याला काही कम्युनिस्ट लीडर म्हणजे मदनलाल दिदी नावाचे एक मोठे बुजुर्ग नेते होते, ते सहवासात आला आणि त्यांच्यामुळे तो कम्युनिझमच्या तत्त्वांना आकर्षित झाला. जमीनदार आणि नव भांडवलदार, तेव्हा कॅपिटलिझम सुरू झाला, तेव्हा कारखाने सुरू झाले, कापडाचे मिल सुरू झाले होते आणि नव भांडवलदार जमात आली होती. हे जमीनदार तर शेतकऱ्याचं शोषण करायचे, नव भांडवलदार कामगारांना 18 घंटे 12 घंटे राबवून त्यांचे शोषण करायचे. म्हणून जमीनदार आणि नव भांडवलदाराच्या विरुद्ध कम्युनिस्ट पार्टीनं आंदोलनच पुकारलं होतं, आंदोलन चालवलं होतं आणि त्याचा खूप मोठा परिणाम साहेबवर झाला आणि तो कॉलेजच्या कोवळ्या इम्प्रेशन वयामध्ये तो डाव्या विचाराचा झाला. तो कधी कम्युनिस्ट पार्टीचा कैफी आझमीप्रमाणे कार्ड होल्डर बनला नाही, परंतु कम्युनिझमचा, डाव्या विचाराचा, मार्क्सवादाचा तो सहप्रवासी होता. त्यांचं तत्त्वानं त्यानं आपल्या मनात मुरवलं होतं आणि ते आपल्या शायरीमध्ये अत्यंत ताकदीनं, अत्यंत कलात्मक उतरवायचा प्रयत्न केला होता. आपला कल्पना आहे 1919 साली बोल्शेविक क्रांती झाली सोव्हिएत युनियनमध्ये आणि तिथं मोठ्या प्रमाणात समता आली होती, हे आपल्याला माहीत आहे. शोषणमुक्तीतून मानवमुक्ती होत होती, त्यात स्त्री पुरुष समता होती, हेही तत्त्व अनुस्थित होतं. हे साहेरला फार महत्त्वाचं वाटत होतं, कारण तिच्या आई तर त्यांना अत्याचार पाहिजे, त्यामुळे स्त्रीवर अत्याचार होता कामा नयेत, स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. म्हणून हे तत्त्वज्ञान ज्या मार्क्सवादामध्ये आहे, जिथं स्त्री आणि पुरुष दोघे कॉम्रेड असतात, सहकारी असतात, ते त्याला अतिशय प्रिय होतं. पुन्हा त्याला धर्मसंस्थेचा तिटकारा होता. सर्व धर्मसंस्था, सर्व धर्माच्या धर्मसंस्था या शोषणावर आधारित आहेत. मुठभर पंडित असतील, मौलवी असतील, पादरी असतील, फादर असतील, हे असंख्य हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन गरिबांना छळतात, पिळतात, धर्माच्या नावाने त्यांचं शोषण करतात. म्हणून त्याला माओचं मार्क्स तत्त्वांना प्रिय होतं, धर्म ही अफूची गोळी आहे, हा विचार त्यानं स्वीकारला आणि ॲथिझम त्यानं स्वीकारली होती. अनुभव, निरीक्षण, वाचन, अभ्यास आणि चिंतन यानं त्याचं वैचारिक भरण पोषण होत होतं आणि तो खऱ्या अर्थानं प्रगत होत होता, प्रगतिशील होत होता. प्रगतिशीलतेवर मी काल बोललेलो आहे, आज मी रिपीट करणार नाही. हे जे तत्त्व आहे प्रगतिशीलतेचं, ही एक विचारधारा नेहमी पुरोगामी आहे, पुढे पाहणारी आहे. ती ॲथिझमचा पुरस्कार करणारी आहे किंवा इहवादाचा पुरस्कार करणारी आहे. त्यामुळे हा जो कालखंड होता त्याचा थोडा जन्मोत्सव झाला 36 साली, त्याचं वय फार लहान होतं. त्यामुळे त्यानं तो पहिलं अधिवेशन पाहिलं नाही, भाषण ऐकलं नाही, नंतर वाचलं असेल. परंतु तो जेव्हा शायरी करू लागला, कॉलेजला आला, तेव्हा तो कालखंड ह्या प्रगतीशील लेखन चळवळीचा ऐन भराचा कालखंड होता. साहेरच्या कॉलेजच्या जीवच्या काळावर तो जो कालखंड होता 1935 ते 1945 सालचा, त्या कालखंडावर प्रेमचंद नावाच्या भारतातल्या सर्वाधिक महान लेखकाची मुद्रा कोरली गेली होती. त्याचप्रमाणे शायरीमध्ये फैज अहमद फैजची मुद्रा होती आणि दोघं त्या काळात अत्यंत ताकदीनं कथा आणि शायरी करत होते. म्हणून एकीकडे प्रेमचंद, एकीकडे फैज आणि काही प्रमाणात त्याचे लाहोरला गुरु असलेले, भेट झालेले इक्बाल आणि फैजचे समकालीन असलेले, ह्याला सिनियर असलेले साहिरला मजाज लखनवी, ह्यांच्या काळात त्याचा खूप परिणाम झाला, विलक्षण, आणि तो त्यांच्या अनुकरणातून लिहू लागला. परंतु लवकरच त्यातून बाहेर पडला, कारण त्याला त्याची नजर सापडली. आणि जेव्हा तो त्यातून बाहेर आला तेव्हा त्यांना मग आता सांगितला शेर लिहिला, ले दे के पास अपने पास एक नज़र है, क्या देखे किसी को, किसी की जिंदगी, किसी की नज़र से जिंदगी को हम, असं तो म्हणत होता. म्हणून 1940 ते 1945 हा कालखंड उर्दू काव्याचा अत्यंत बहराचा कालखंड होता. फैज आणि मजाज हे प्रस्थापित झाले होते, पण अत्यंत इन्कलाबी, पुरोगामी, प्रगतिशील शायरी लिहित होते.
आणि डाव्या विचाराचे ते इन्कलाबी शायर होते. तर शायरपेक्षा 2-4 वर्ष मोठे असलेले, 1-2 वर्ष मोठे असलेले कैफी, अली सरदार जाफरी आणि मजू सुलतानपुरी हे देखील ऐन भरात होते. ह्या चौघांची एक सुंदर चौकडी जमली आणि जसे आपल्या मराठीमध्ये विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश बाळगावकर यांनी गावोगावी जाऊन 3 कवीने मुशायरा कवी संमेलन गाजवलं, तसं त्या काळामध्ये कुठलाही मुशायरा ह्या चौघाच्या विना संपन्न व्हायचाच नाही. चौघं एकत्र जायचे, मित्र होते, एकमेकांची टीका करायची, टिप्पणी करायची, पण त्यांची मैत्री होती आणि चौघांची शैली एकमेक पूरक असल्यामुळे शायरीमध्ये खूप मजा यायची आणि लोक त्या चौघांनाही बोलवायचे. एकीकडे कैफी आझमीची औरत कविता, दुसरीकडे शायरीची ताजमहल कविता, तिसरीकडे मजरूचे काही शेर आणि चौथीकडे अली सरदार जाफरीची प्रोपोगंडा पोएट्री. ह्यात खूप परस्पर होतं आणि ते होत गेलं. त्यामुळे ह्या चौकडीनं मजाज आणि फैजच्या पुढे जात काही प्रमाणात शायरी केली आणि एक अली सरदार जाफरी वगळला तर बाकी तिघांनी हिंदी सिनेमा देखील खूप विपुल गीतं लिहिली आणि त्यांना काव्याचा दर्जा दिला. हे महत्त्वाचं आहे. शाहीरचा हा कॉलेज जीवनाचा अत्यंत कालखंड बेहद रोचक आणि बेहदुंद होता. एकीकडे कम्युनिस्ट प्रणित विद्यार्थी संघटनेचं काम करत होता. तो पहिल्या वर्षी सेक्रेटरी झाला कम्युनिस्ट प्रणित विद्यार्थी संघटनेचा, दुसऱ्या वर्षी प्रेसिडेंट झाला आणि त्यानं तो अक्षर कालखंड गाजवला. त्यानं त्या कालखंडामध्ये 2दा ब्रिटिश हुकुमतीविरुद्ध संप घडवून आणला. विविध मागण्यासाठी फी वाढ नको किंवा आमच्या कार्यक्रमाला ब्रिटिश माणसं नकोत कारण ते गुलाबाचे प्रतीक आहे. एकदा असंच वार्षिक गॅदरिंग होतं, स्नेहसंमेलन होतं आणि तिथल्या प्रिन्सिपल हार्वेनी त्या लुधियानाच्या कलेक्टर किंवा कमिशनरला बोलवलं, डेप्टी कमिशनर म्हणतात त्याला, प्रमुख पाहुणे म्हणून, आणि त्याच्यासमोर एक मुशायरा आयोजित केला होता. त्यात कैफी असणं, शायर असणं अपेक्षितच होतं. ते नाव पकड, इसके बाद अपनी शायरी पेश करेंगे शायर लुधियानवी. तो उठला, वर गेला, लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला, स्टेजवर आला, माईकवर गेला, म्हणला, जोवर आपल्या देशावर युनियन जॅक फडकत आहे तोवर त्यांच्या अधिकाऱ्यासमोर, या डेप्टी कमिशनरसमोर मी माझी शायरी पेश करणार नाही. आणि त्यानं ताडकन निघून गेला. हे त्याचं तेवर बागी तेवर होतं आणि त्यामुळे प्रिन्सिपल अस्वस्थ झाले. त्याला त्यांनी पुढल्या वर्षी कॉलेजमधून BA रिस्ट्रिकेट केलं आणि ते BA होऊ शकलं नाही. हे एक कारण होतं. त्याचं दुसरं एक कारण होतं, त्या काळात त्याचं एक ईश्वरकर नावाच्या शीख तरुणी प्रेम जमलं होतं आणि ते प्रेम परस्पर होतं. परंतु जेव्हा तिच्या वडिलाला त्याची भनक लागली, कळलं, तेव्हा त्यानं सरळ कॉलेजला आला, प्रिन्सिपलच्या पुढे शायरला बोलून त्याला धमकी दिली, माझ्या मुलीचा नाच सोडणे तर त्याला मी खून करेन. नेहमीच हिंदी सिनेमाप्रमाणे घडलं. ते खरंच होतं, कारण हे हिंदी सिनेमा जे आपण दाखवतो ना, हे सगळं शायरनं भोगलं होतं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांचं प्रेम प्रकरण तिथं संपून गेलं होतं. परंतु त्यामुळे त्या काळामध्ये हिंदू आणि हे मुस्लिम आणि शिखामध्ये एक धार्मिक दरी सुरू झाली होती आणि संबंध शहरामध्ये वातावरण तप्त झालं होतं. आणि ह्याचं कारणीभूत म्हणून शाहीरचं प्रेम प्रकरण आहे. आणि त्यानं ब्रिटिश हुकुमतीला चॅलेंज केलं असल्यामुळे या 2 कारणासाठी त्या रिस्ट्रिकेट केलं, काढून टाकलं गेलं. आणि मग त्याच्या आम्ही जागा होती, तू BA पूर्ण कर आणि बडा हुद्देदार हो. त्याच्या आईला एका फकीरानं सांगितलं की तुझा मुलगा खूप मोठा होणार आहे. बाळाने सांगितलं, तर मोठा होणार म्हणजे काय, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, वकील होणार किंवा ICS होणार. त्या काय ICS मोठं स्वप्न होतं. परंतु हा मोठा झाला, पण सॉंग रायटर झाला, शायर मोठा झाला. आईला कुठं माहिती होतं, आई तर अशिक्षित होती. तिथं आग्रह की तू BA पूर्ण केलं पाहिजेस, मग तू दुसरीकडे जा. मग त्याच्या पुढे 2 पर्याय होते, अमृतसर आणि लाहोर. तेव्हा पंजाब भारत एकच होता, फाळणीपूर्वीचा, पाकिस्तानचा भारताचा भाग होता. म्हणून तो लाहोरला हे अधिक चांगलं साहित्यिक केंद्र आहे, जसं पूर्ण साहित्यिक केंद्र आहे किंवा मुंबई आहे किंवा आता नांदेड औरंगाबाद आपलं आहे, तसं ते केंद्र होतं महत्त्वाचं. आणि लाहोरला ऑक्सफर्ड म्हणलं जायचं, पूर्वेचं पश्चिमेचं. त्यामुळे तो तिथं गेला. त्या ठिकाणी प्रथमच आईला सोडून तिथं गेला आणि गरिबी तर आई पैसा पाडणं शक्यच नव्हतं, काहीतरी करत होती. त्यामुळे तिथं त्याला काम करून शिकावं लागलं. त्याचं काम काय की बाकी काही काम करायचं असं येत नव्हतं. त्याने एका वृत्तपत्रामध्ये, एका मासिकामध्ये नोकरी पत्करली. 5-25 रुपये मिळायचे. त्यात तो त्याचं जीवन जगत होतं. संघर्ष होता, पण ध्येयधुंदी होती, कारण
पेपर आपल्या हाती असल्यामुळे त्याची शायरी त्यात येत होती आणि मग हुशार तो गाजवत होता. परंतु इतका पैसा मिळत नव्हता, त्यामुळे त्याला परीक्षेची फी भरता आली सेकंड इयरची आणि त्याला परीक्षेला बसता आली नाही. मग त्याने म्हटलं जाऊ दे, आता ह्या पुढे आपल्या नशिबात BA होणं नाही आहे, आपण आपली शायरी बरी, म्हणून त्यानं नाच सोडून दिला आणि तो पूर्णपणे आपल्या शायरीमध्ये आणि कम्युनिस्ट पार्टीच्या कामात बुडवून गेला. इथंच त्याला 1942-43 साली अमृता प्रीतम भेटली. ती पंजाबी कवयित्री होती. त्या दोघांची भेट, पहिली भेट प्रीतनगरमध्ये झाली. गाव छोटं आहे पंजाबमधलं, अत्यंत सूचक गाव आहे प्रेमनगर. आणि त्या ठिकाणी तेव्हा पंजाबमध्ये उर्दू आणि पंजाबी हातात हात घालून चालायच्या, पण तिथं द्वैभाषिक मुशायरे व्हायचे. तसे नांदेडप्रमाणे एकाही परंपरा होते, मराठी हिंदी उर्दू शायरी आपण करतो मुशायरे, तसं तिथं व्हायचे. आणि त्यासाठी त्याला आमंत्रण होतं, कारण त्याचा एक पुस्तक त्याच्या शायरी गाजत होती, तसं तिला आमंत्रण होतं. ते दोघं तिथं गेले. त्यांनी आपल्या कविता म्हणल्या. त्यांची पहिली भेट झाली आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं. आणि दोघं त्यात 2-3 दिवसामध्ये एक वेळेस जवळ आले. गंमत पहा, मुशायरा झाला. दुसऱ्या सकाळी त्या वापस यायचं होतं लाहोरला आणि खूप पाऊस झाला आणि संबंध जो कच्चा रस्ता, ते छोटं गाव असल्यामुळे रस्ता जलमय झाला, जाणं शक्य नव्हतं. 1 दिवस थांबले, 2 दिवस थांबले. त्यामुळे अधिक दोघांना गप्पा मारता आल्या, जवळ येता आलं, समजून घेता आलं, एक माझी शायरी ऐकता आली. आणि मग तिसऱ्या निघाले, चिखलामध्ये पायवाटत निघाले. आणि मग तो पुढे उंच होता, त्या मागे ती. आणि तिनं असं दिलंय कि वो आगे जा रहा था साहिर, उसकी परछाइयाँ लंबी लंबी परछाइयाँ पीछे पड़ रही थी. उस परछाई में मैंने खुद को सुरक्षित महसूस करते हुए उसके पीछे पीछे जा रही थी. लगता कि हम जन्म जन्म तक ऐसे ही चलते जाएंगे. ती खूप भावनिक होती, खूप इंटेन्स होती, खूप रोमॅन्टिक होती. तिथं हे होतं, हे तिचं दर्शन होतं. तिने हे आपल्या पुस्तकात लिहिलेलं असेल, तिकीटमध्ये आपण वाचू शकता. त्यामुळे ह्या दोघांचं प्रेम सुरू झालं. तेव्हा ती विवाहित होती, पण ती नवऱ्यापासून वेगळे राहत होती आणि आकाशवाणीवर काम करत होती जगण्यासाठी आणि शायरी करत होती. तिथं हे शायरी करायचं आणि त्यासाठी अनुकूल नोकरी आकाशवाणीमध्ये करत होती. या काळात साहिरनं आपल्या पहिल्या भेटीवर एक नज्म लिहिली होती, जी पुढे दुसऱ्या एका नज्मशी जोडून सोने की चिडिया सिनेमामध्ये साहिरनं गीत वापरलं. त्या गाण्यावरून साहिरचं जे प्रेम होतं अमृताचं व्यक्त होतं. ते गाणं असं होतं किंवा ती नज्म अशी होती, मेरे ख्वाबों के झरोखे में सजाने वाली, मेरे ख्वाबों के झरोखों को सजाने वाली, तेरे ख्वाबों में कहीं मेरा गुजर है कि नहीं, पूछ कर अपनी निगाह से बता दे मुझको, मेरी राहों के मुकद्दर में सहर है की नाही. माझ्या स्वप्नाच्या जाळीदार खिडक्या सजवणारी, तुझ्या स्वप्नात माझं स्थान आहे की नाही. आपल्या नजरांना विचारून सांग, माझ्या वाटचालीच्या पहाटेत भाग्यात पहाट आहे की नाही. त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या, प्रेम वाढत गेलं, ते अधिक जवळ आले. त्यांच्या भेटीगाठीवर अमृतानं एक कविता लिहिली. दोघे पहा प्रेमे करत होते, शायरी करत होते आणि आपल्या वैयक्तिक अनुभवाला काव्यरूप देत होते. ही त्यांची बंडखोरी होती, हा त्यांचा नजरिया होता. तर तिने एक कविता लिहिली, एक मुलाखत नावाची. ती मूळ पंजाबी होती, तिचा हिंदी अनुवाद मी वाचतो आपल्याकडे, तो हिंदी अनुवाद उपलब्ध आहे. कई बरसों के बाद अचानक एक मुलाकात, हम दोनों के प्राण नज्म की तरह कांपे. सामने एक पूरी रात थी, पर आधी नजम इस कोने में सिमट रही, इस कोने में सिमट रही और आधी नज्म इस कोने में बैठी रही. फिर सुबह सवेरे, मैं रात्र गेली, फिर सुबह सवेरे हम कागज के फटे हुए टुकड़ों की तरह मिले, हम कागज के फटे हुए टुकड़ों की तरह मिले. मैंने अपने हाथों में उसका हाथ लिया, उसने अपनी बाहें मेरी बाह में डाली और हम दोनों एक सेंसर की तरह हंसे और कागज को एक ठंडे मेज पर रखकर उस सारी नज्म पर लकीर फेर दी. ही त्यांची मुलाखत तिनं व्यक्त केली होती. पण ती विवाहित होती,
नवऱ्यापासून अलग राहत होती. पण दोघं जवळ आले होते, एक होऊ शकले असते, लग्न होऊ शकलं असतं. कारण साहेब नेहमी म्हणायचा, पुढे म्हणत होता की माझी आई अम्मीची एकच बहू झाली असती, ती म्हणजे अमृता प्रीतम. ती झाली नाही. कारण त्याला त्यावेळी वाटलं की आपलं जे जीवनात संघर्ष आहे, परवडत आहे. मुशायरा गाजवत होतो, मध्ये मिळतात परंतु पैसा मिळत नाही, पोट भरत नाही, संघर्ष करावा लागतं. म्हणून त्याला ठरवलं की आपण हिंदी सिनेमात जायचं आणि बडा सॉन्ग रायटर बनून खूप पैसा कमवायचा, त्याचं स्वप्न होतं. म्हणून त्याला मुंबईला जायचं होतं. ती मात्र म्हणायची की मला लाहोर किंवा दिल्लीत राहायचं आहे, मला तिकडे यायचं नाही. मला पंजाबी मध्ये माझी कथा, कादंबरी, कविता लिहायची आहे. मला दिल्ली किंवा लाहोर सेंटर प्रिय आहे, मी तिकडे येणार नाही. आणि तो म्हणला की मी तर राहू शकणार नाही. दोघंही तसे प्रज्ञावान आणि तितकेच अहंकारी. त्यामुळे दोघांचं वियोग होणं योग्य होतं किंवा क्रमप्राप्त होतं. परंतु तिचं प्रेम असताना, त्याला तिथं नोकरी मिळाली असता एका पेपरमध्ये, मुशा गाजत असताना त्याला खरं तर वास्तविक जायची गरज नव्हती. त्यानं हा निर्णय काय घेतला असावा? त्याचंही कारण अमृतानंच आपल्या एका कादंबरीत दिलेलं आहे. तिच्या कादंबरीत नायक काय म्हणतो? तो असं म्हणतो, मैं माँ की जिंदगी में एक ही मर्द हूँ, मैं मेरी माँ की जिंदगी में एक ही मर्द हूँ और उसको किसी और के साथ बांट नहीं सकता, असा तिच्या कादंबरीत नायक म्हणतो. तर हा नायक ऑफकोर्स साहिर घेतलेला होता. आणि साहिरला हे वाटायचं की माझ्या आईच्या जीवनात मी एक नवरात्र अलग झालेला, त्या आम्ही तोंड पाहत नाहीत, ते जीवनात मी एकमात्र मर्द आहे, मुलगा तिचा आहे, आणि मला माझ्या आईला दुसऱ्या कुठल्याही माणसासोबत किंवा बाईसोबत वाटून घ्यायचं नाही आहे, किसी और के साथ बांट ही नाही सकता. हे असं होतं साहिरचं मदर फिक्सेशन. आपण जर लग्न केलं तर आपल्या आईवरचं प्रेम कमी होणार नाही ना, ही तिची शंका होती. पुन्हा कमिटमेंट फोबिया. तर ते एक गंमत होती. त्यानं जे 6 त्याच्या जीवनामध्ये स्त्री आल्या, प्रेम झालं, प्रत्येक वेळी त्याचं प्रेम उत्कट होतं. त्या काळात तो अक्षरशः त्यात गुंगून जायचा, डुबून जायचा. आणि भेट, गप्पा गोष्टी आणि कविता, रोमॅन्टिक कविता एकामागून दुसरी म्हणायची. आणि काही त्याला स्त्रीचा सहवास, प्रेम हे आपल्या काव्यनिर्मितीचे उत्तेजक वाटायचं, प्रेरक वाटायचं. त्या काळात तो जीवनात आलेल्या स्त्रीवर सरस्वानं प्रेम करायचा. पण काही काळानं प्रेमाची धुंदी कमी व्हायची. तर तो स्वभाव होता. लंबकाचं दुसरं टोकं जायचं. मग अलग होणं ही फितरत. मग विरहामध्ये, उदासीनतेमध्ये जगणं आणि त्या काळामध्ये दर्दभऱ्या गझला, नजमं, कविता लिहिणं आणि आपली सगळी जी भावना त्याबद्दल, त्या स्त्रीबद्दलची, ती व्यक्त करून कोरडं रितं होणं आणि त्यापासून मनानं अलग होणं. प्रत्येक वेळी त्यानं हे असं केलेलं आहे. हा त्याचा स्वभाव होता. ह्या स्वभावाचं विश्लेषण करणं खूप आवश्यक आहे. ते मानसशास्त्रीय पद्धतीने करता येईल की त्याला कमिटमेंट फोबिया होता, हे त्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे ह्यातल्या 6 पैकी 3 ठिकाणी ते लग्नापर्यंत त्याचं हे गेलं होतं, संबंध गेले होते. पण प्रत्येक वेळी त्यानं माघार घेतली. ईश्वर कौर, आत्ता काय सांगितलं, तिच्या बापानं म्हणजे त्याला शाळेत काढून घरी नेलं गावाकडे. तेव्हा हा लाहोरला निघून गेला. तर काही 6 महिन्यानंतर जेव्हा तिचं ईश्वर कौरचं लग्न ठरवलं बापानं, तर तेव्हा ती चक्क पळून लाहोरला आली साहिरकडे आणि म्हणले की माझं लग्न होतंय, मला तू पसंत नाही, तू मला आवडतोस, आपण लग्न करूयात. म्हणजे एक स्त्री एवढं धाडस करते, एक शीख एका करते. आणि त्यावेळी रात्रभर तो त्याला म्हणला, मी गरीब आहे, बेकार आहे, मी तुझं कसं पोचणार, हे करणार, अनेक सबीक दिल्या. बेसिकली त्याला तो तयार नव्हता. तो घाबरला की एक स्त्रीचं कणखर दर्शन पाहिलं आणि म्हणलं आपण हिला जीवनामध्ये आपण सांभाळ करू शकू की नाही. आणि त्यानं तिला चक्क सांगितलं, समजा प्रयत्न केला. रात्रभर ते सांगत राहिला की हे काही काळ थांब, आत्ता सगळ्यांनी थोडं वाट पहा. सकाळ झाली, त्याला लक्षात आलं की साहिर आपल्याशी लग्न करणार नाही. तिथून सरळ निघून गेली, गावाकडे गेली नाही, मुंबईला आली. मग आपल्या मावशीकडे गेली, तिथं ते लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर तोपर्यंत साहिर मुंबईला आला होता. तिला एका पार्टीत दिसले, एका लग्न समारंभामध्ये, आणि त्याने खूप सरळ नजम लिहिली, चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनों. पुढे ते आपण येणारच आहोत. हा त्याचा स्वभाव होता. परंतु अमृता प्रीतम त्याला सर्वात जास्त आवडलेली प्रेयसी होती. तो तिच्यामध्ये आपल्या आईला पाहत होता. तिची आई बंडखोर होती, नवऱ्यापासून अलग झाली होती, खुला घेतला होता तिनं. तसं अमृता प्रीतम देखील नवऱ्यापासून अलग झाले. त्याचा नवरा चांगला होता, स्वभाव वाईट नव्हता,
परंतु तो व्यापारी होता, त्याला शायरीची काही संबंध नव्हता. आचरण लेखन त्याला फुटकं वाटायचं. त्याचा व्यवसाय होजारीचा होता, कपडे लत्ते एक्सपोर्ट इम्पोर्ट जे काय असेल ते, कारण लुधियाना तो परिसर त्यासाठी फेमस होता. त्यामुळे तिला त्या जीवनामध्ये राम वाटला नाही. तिला मुलं झाले परंतु ती अलग झाली होती. ती आपल्या आम्मीची बहू होऊ शकली असती असं तिनं आपल्या आईला एक दोनदा सांगितलं होतं. ती म्हणायची, बेटा पहिले बहू तो ला, क्या खाली बात करता आहे. परंतु त्याला तो दिल्ली सोडून मुंबईला आला, कारण त्याला बडा सॉन्ग रायटर बनायचं होतं, हिंदी सिनेमा गाजायचा होता. कारण त्या काळामध्ये मजरू सुलतानपुरी मुंबईला आला होता आणि त्यानं शहाजहा आणि अंदाज हे 2 चित्रपट हिट दिले होते. नौशादचं म्युझिक होतं दोन्ही सिनेमाला. के.एल. सहगल पहिला सिनेमात शहनशहाला आणि अंदाजमध्ये दिलीप कुमार, राज कपूर आणि नर्गिस होते. आणि तो पहिला सुपरडुपर प्रेमाचा त्रिकोणाचा सिनेमा होता आणि तो एकदम टॉपला गेला होता. आपल्याला देखील काय प्रतिभा कमी आहे, आपण त्याच्यापेक्षा जास्त लिहितो, तर मी पण करू शकेन म्हणून तो ते यायचं होता. आणि त्यामुळे तो मुंबईला यायचा त्यानं निर्णय घेतला. त्यामुळे दोघांची ताटक होणं अपरिहार्य होतं. पुढे तिच्या जीवनामध्ये इम्रोज नावाचा चित्रकार आला. दोघं एकत्र राहू लागले आणि ह्या दोघांची कायमचा फारकत झाली, विरह झाला. पण तो तिला शेवटून विसरू शकला नाही. नंतरही त्याला तिची आठवण येत राहायची. त्याला ती सोबत असताना सतत अशी भीती वाटत होती की ही आपल्याला फार काळ लाभणार नाही, आपल्या जीवनात राहणार नाही. ही त्याची भीती अतीव प्रेमातून आलेली भीती होती. त्यानं एका गीतात असं लिहिलेलं आहे, ही भावना, ही भीती की ही आपल्याला लाभणार नाही, की फार काळ आपल्यावर टिकणार नाही. कहीं ऐसा न हो, कहीं ऐसा न हो, पाँव मेरे थर्रा जाए और तेरी मरमरी बाहों का सहारा न मिले, और तेरी मरमरी बाहों का सहारा न मिले. अश्क बहते रहे खामोश सियाह रातों में, अश्क बहते रहे खामोश सियाह रातों में, और तेरी रेशमी आंचल का सहारा न मिले, और तेरी रेशमी आंचल का सहारा न मिले. पुढे मुंबईला तो यशस्वी झाला. त्या जीवनात आणखीन 2 स्त्रिया आल्या ज्याच्या त्या लग्न होऊ शकलं असतं, जवळपास ठरलं पण होतं. 47 साली त्याच्या जीवनात हाजिरा नावाची एक कथाकार लेखिका आली. दोघांचं प्रेम जमलं आणि तेव्हा प्रथमच आपल्या कमिटमेंट फोबियावर मात करी सायरनं तिच्याशी साखरपुडा केला. मंगनी झाली त्यांची. तिच्या वडिलाकडे लखनौला गेला, वडिलांनी त्याला पसंत केलं आणि मंगनी केली. आणि 5-6 महिने झाले. आता तिथं म्हणलं, बापा आता लग्न करा लवकर. तो म्हणला, आता फाळणीचे दिवस आहे, 47 आहे, देशभरात दंगा झालेला आहे, थोडं थांबा, हा माहोल खूप वाईट आहे. आणि त्यामुळे ते मग ठीक आहे, काही दिवस आपण वाट पाहूयात म्हणले. आणि मग एका मुशाऱ्यामध्ये हे दोघं होते आणि त्याचा उर्दू पंजाबी ढंगात जातं. जसं माझा उर्दू मी वाचताना मराठी ढंग येतं, नजम म्हणतो का नजम म्हणतो कधी कधी होते ना आपलं, तसंच त्याच्या उर्दूमध्ये पंजाबी शब्द ढंग टोन यायचा. तेव्हा ती त्याला काहीतरी बोलली की असं नाही, आपण असं म्हणलं पाहिजे, कारण ती उत्तर प्रदेशची असल्यामुळे तिला उर्दू अस्खलित यायचं. हा कवितेमध्ये विचारानं स्त्रीपूजक होता, समतेचा पुरस्कर्ता होता. पण प्रत्यक्ष कृतीमध्ये त्याला अत्यंत राग यायचा की अशी मला ही माझी प्रेयसी म्हणते. आणि केवळ त्या एका कारणावरून त्यांची मंगनी तुटली. हे सत्य आहे, हे हाजिरानं स्वतः लिहून ठेवलेलं आहे. तिला वाटतं की हा किती शाहीर आहे. तो म्हणतो, मेरे हाथ में मेरा हाथ है, जंजीर नहीं, तू मुझे छोड़ के ठुकरा के जा सकती हो, मेरे हाथ में तेरा हाथ है, कोई जंजीर नाही. असा म्हणणारा, हा उदात्त प्रेम करणारा स्त्रीपुरुष समजा म्हणा किंवा मी थोडी थट्टा केली, त्याचा शब्द सुधारून दाखवला तर तो इतका नाराज होतो, 8-8 दिवस बोलत नाही. ह्याच्यावर मी कसं निभावू आयुष्यभर, म्हणून दोघांमध्ये अंतर पडत गेलं. फाळणी झाल्यानंतर ती वडिलाबरोबर पाकिस्तान निघून गेली. ती 2012पर्यंत जिवंत होती. तिनं खूप त्या ठिकाणी 10 ते 12 कथा सांगलेले, 5-6 पाकिस्तानी सिनेमासाठी तिने पटकथा लिहिली. तिचा नवरा पण एक बडा फ्रायडे टाइम्सचा संपादक होता आणि दोघांचं असे आयुष्य झाले. पण प्रत्येक वेळी शाहीरचं काही ऐकलं चांगला वाईट की तिला तिची आठवण यायची. जेव्हा शेवटी शाहीर खूप आजारी पडला, त्याला हार्ट अटॅक येऊन गेला, तेव्हा कतील शफाई हा उर्दू शायर त्या मित्राला भेटा आलता. त्याला जाण्यापूर्वी तिने सांगितलं, शाहीरला सांग मला अजूनही तुझी काळजी वाटते, तू स्वतःला सावर, स्वतःचा असा आत्मघात करून दारू पिऊन, आणि मला तुझं मरण पावणार नाही असं त्यानं निरोप दिला होता.
म्हणजे ही प्रेम होतं, परंतु सफल होऊ शकलं नाही, म्हणून ती भीती आहे. दुसरी 64 सालीच्या जीवनानं सुद्धा मल्होत्रा आली होती, गायिका होती. दोघांबाई अंतर होतं, परंतु त्यानं तिचा आवाज ऐकला आणि ते गाणं होतं एक आईवरचं. त्याने गाणं लिहिलं होतं आईबद्दल, तुम कितनी अच्छी माँ हो नावाचं. तुम माँ हो, अपने बच्चों का ख्याल रखणे माँ, असं ते आशय होता कवितेचा. आणि ते गाण्याला यन दत्तानं चाल दिली होती. तो पण तिथं ऐकलं होतं. जेव्हा त्या गाणं ऐकलं, तो रेकॉर्डिंगला गेला होता, त्याला का ही जी गायिका आहे हिनं माझ्या आईची भावना किती, माझी जी आईबद्दलची भावना ती किती चांगली प्रकट केलेली आहे. आणि त्याला त्याच्या एकदम ओढ वाटली. आणि पुन्हा कारण शेवटी हे अमृता त्याला का आवडली, त्याला त्या आई दिसत होती. सुद्धा का आवडली, ती आवाजात त्याला आईचा भास झाला, ते प्रेमात पडला. आणि तुम्हाला कल्पना आहे ते त्याचं गाणं, सलामे हसरत कबूल कर लो, मेरी मोहब्बत कबूल कर लो. आणि दोघांचं, आणि तुम मुझे भूल भी जाओ तो एक हक है तुमको, मेरी बात कुछ और है, मैंने तो मोहब्बत की है, यन दत्ताचं गाणं दीदीमधलं. आणि दोघांचं प्रेम बहरत गेलं. आणि ती ह्याच्या प्रेमात खूप पागल झाली ती. आणि ती म्हणली काय झालं त्याच्या लग्न करायचं. पण पुन्हा तीच हिंदू मुस्लिममधली दिवार, बापाचं उग्ररूप धारण करणं, धमकी देणं, आणि त्यानं त्या धमकीला मान तुकवणं, आणि एका बड्या कॅनामध्ये काम करणाऱ्या रेकॉर्डिस्टशी लग्न करून ती निघून गेली. त्या काळामध्ये आता जे गाणं आहे कभी कभीचं सगळ्यांना माहीत आहे, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, तो अब के पहले सितारों में बसी थी कहीं, तुझे जमी पे बुलाया गया है मेरे लिए. हे गाणं साहिरनं तिच्या प्रेमाखात्यात लिहिलं होतं. हे तिनं लिहून ठेवले सांगितलेलं आहे. कारण तेव्हा चेतनाने सिनेमा निर्माण करत होता. तो सिनेमा पूर्ण झाला नाही. त्या सिनेमाला खयामचं म्युझिक होतं आणि त्याने हे गाणं लिहिलं होतं. हे गाण्यानंतर यश चोप्रानं हा जो पिक्चर आहे अमिताभ बच्चन राखीचा, त्यात ते गाणं वापरलं गेलं होतं. हा पुढे किस्सा आहे. तर तो इतका तिच्या प्रेमात होता, त्यामुळे परत अलग झालं, परत जुदाई झालेली आहे. आणि ते त्याचं शेवटचं प्रेम प्रकरण होतं किंवा इंटेन्स लव्ह होतं, स्टोरी ती पूर्ण झाली नाही. त्यानंतर तो एकटा राहिला. मित्र होते, रात्रभर गाणं बजावणं व्हायचं, शेरोशायरी व्हायची, दारू पिणं राहायचं, आणि तो स्वतःला एकट्याला जाळत होता. एकटंपणाचा सहन होत नव्हता आणि तो शेवटी राहिला. आणि शेवटपर्यंत तो एकटा राहिला. आणि जेव्हा त्याची आम्ही वारली त्यानंतर अवघ्या 3 वर्षामध्ये हा निघून गेला. ते तेव्हा फक्त जेमतेम 59 होतं. तर हा त्याचा जीवनाचा इतिहास झाला. तो जेव्हा फाळणीचा काळ होता तेव्हा तो मुंबईला आला होता. आई लाहोरला होती, आई लुधियानाला होती. तेव्हा त्याला एक सिनेमा मिळाला होता, आजादी की राह पर. तो पिक्चर नंतर उशिरा रिलीज झाला. तो पिक्चर आला गेला कळलं नाही. तेव्हा तो संघर्ष करीत होता. आणि त्या काळात फाळणीची घोषणा झाली, भारत पाकिस्तान झालं. 15 ऑगस्टमध्ये पाकिस्तान निर्माण झाला आणि देशभर दंगाधोपा. डायरेक्ट ॲक्शनमुळे मुस्लिमांनी कारवाई सुरू केली. नौखालीमध्ये सुरावर्दीनं कलकत्त्याला आदेश दिला मुख्यमंत्री असताना. आणि मग त्याचा प्रतिकार हिंदू शिखांनी देखील मुस्लिमावर अन्याय सुरू केले. दोन्ही बाजूनी लाखो माणसाचे मुर्दे पडले, रक्तसंहार झाला. आणि मग भारतातून हिंदू मुस्लिम जाऊ लागले पाकिस्तानकडे. पाकिस्तानहून ट्रेन भरून माणसं येऊ लागले, प्रेत येऊ लागले, असा तो माहोल होता. आणि अशा माहोलमध्ये लुधियानाला ह्याच्या आम्हीला राहणं सुरक्षित नव्हतं. म्हणून ह्याचे जे मित्र होते, हिंदू मित्र साहिरचे, त्या मित्रांनी त्याला सांगितलं की बाबा आम्ही हिला सुरक्षितपणे पोहोचवतो लाहोरला, तिथं काही काल राहील, मग तू ये आणि तिला घेऊन परत ये तुला भारतात राहायचं असेल तर. म्हणून त्या मित्रांनी तिला लाहोरला सुरक्षित पोहोचून दिलं. ते करत असताना त्या हिंदू मित्रावर त्याच्याच माणसाने हल्ला केला की तू एका काफीर बाईला, एका मुस्लिम बाईला संरक्षण देत आहेस, हे बरोबर नाही. आता ते पाकिस्तानमध्ये तू त्यांचं समर्थन करता कामा नये. आज तेच घडते ना, ते घडत होतं, परंतु तो कसाबसा वाचला. जेव्हा हे साहिरला कळलं की आपली आई आता पाकिस्तानमध्ये लाहोर स्थलांतरित झालेली आहे, त्याला राहवलं नाही, तो निघाला. तो दिल्लीला प्रथम आला. तेव्हा दिल्ली पेटलेली होती. जवळपास 15 ऑगस्टनंतर जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत दिल्लीमध्ये आता अत्यंत तप्त होतं. आणि तिथून त्याला लाहोर जाणं शक्य, कुठलं वाहनच मिळत नव्हतं. त्यामुळे त्याला 1 महिना दिवसांचे राहावं लागलं. रोजची बेचैनी होती, काय करावं. आणि हे सगळं पाहत होता. एक कवी असल्यामुळे अस्वस्थ व्हायचा. आणि त्या काळामध्ये मग भारतामध्ये पंडित नेहरू राज्य होतं, पंतप्रधान होते. त्यांनी सांगितलं की बा एक मुशायरा आयोजित करा
आणि ह्या सगळे जे शायर आहेत आपले भारताचे महान, त्यांनी आपल्या कविता पेश करून जनतेला शांततेचं आवाहन करावं. त्याप्रमाणे त्या दिवशी एका शुक्रवारी का शनिवारी त्यांनी साहिरला आमंत्रित केलं ऑल इंडिया रेडिओनं, की तू एक नजम म्हणून लोकांना शांतीचं महत्त्व पटवून दे, की हा जो वशत आहे किंवा ही खूनगर्दी आहे, खून खराबा आहे, हिंदू मुस्लिमांची दरी वाढत चाललेली, ती बरोबर नाही. जे झालं फाळणी अटळ होती, परंतु आता लोकांनी भाईचारा राहिलं पाहिजे. साहिरला अस्वस्थ होता, त्यानं ते आमंत्रण स्वीकारलं आणि त्यानं त्याची एक अत्यंत श्रेष्ठ अशी अजरामरशी कविता लिहिली, आज नावाची. ती कविता अंगावर काटे आणणारी आहे, तशी शांततेचा संदेश देणारी आहे. फाळणीचं वातावरण किती क्रूर, किती अमानवीय होतं हे त्यानं दर्शन जे घडवलं आहे ते इतकं काळजाला भिडणारं आणि इतकं कालवा करणारं आहे की विचारू नका. ते शब्द, शाहीरचं नावच अर्थ जादूगर होता. तो जादुई शब्द कळायचा मास्टर होता. तो असं म्हणतो त्या कवितेमध्ये, ती कविता त्यानं आकाशवाणीवर पेश केली ऑल इंडिया रेडिओवर. और मैं अपना टूटा हुआ साज थामे, और मैं अपना टूटा हुआ साज थामे, सर्द लाशों के अंबार को तक रहा हूँ. मेरी चारों तरफ मौत की वहशतें नाचती है और इंसा की हैवानियत जाग उठी है. बर्बरियत के खूंखार इफरीत अपने नापाक जबड़ों को खोले, खून पी पी के गुर्रा रहे हैं, खून पी पी के गुर्रा रहे हैं. आणि मी माझे तुटलेले वाद्य घेऊन थंड प्रेतांच्या राशी पाहत आहे. माझ्या चहूबाजूने मृत्यूचा उन्माद नाचत आहे आणि माणसाची सैतानियत जागृत झाली आहे. क्रौर्य, असभ्यतेचा हिंसक ईश्वर, लक्षात घ्या, क्रौर्य, असभ्यतेचा हिंसक ईश्वर आपला अपवित्र जबडा उघडून रक्त पिऊन पिऊन गुरकावत आहे. तो ईश्वराला म्हणतो हा क्रूर असभ्यतेचा ईश्वर आहे आणि तो आपला अपवित्र जबडा उघडून माणसाचं रक्त पित आहे. एवढी धीट टीका इतकी निर्भीड शब्दामध्ये दुसरा कुठल्या कवीने केली असेल, एक शायर कवी सोडला तर. पुढे तो असं म्हणतो त्या कवितेमध्ये, बच्चो माओ की गोदों में समे हुए है, इस्मते सर बहराना परेशान है. छोटी मुले आईच्या कुशीत भयभीत आहेत. स्त्रीची इज्जत पूर्ण नग्न झाली आहे, ती त्रस्त आहे. सर्वत्र करुण आणि आर्तनाद पसरला आहे. पुढली कविता मराठीत वाचतोय मी. पुढल्या वेळी, आणि मी या विध्वंसकारी वादळामध्ये, आग आणि रक्ताच्या थरोळ्यामध्ये, भग्न झालेल्या प्रचंड घराच्या मलब्यासमोर लक्षात घ्या, मलब्याच्या रस्त्यावर माझ्या गीतांची झोळी पसरत दारोदार हिंडत आहे, भटकत आहे. मी काय मागतो आहे भटकताना? फाळणीच्या कालखंडामध्ये खून खराबा झाला होता, माणसाची जागृत झाली हैवानियत, अशा शब्दात ही कविता पेश करत शाहीर मग माणसाच्या सत्प्रवृत्तीला आणि उदात्त मानवी संस्कृतीला आव्हान करतो आणि अमन आणि समस्त माणसाच्या खुशाची भीक मागतो. ती भीक काय आहे? तो काय मागतो झोळी पसरून? मुझको अमन और तहजीब की भीख दो, मुझको अमन और तहजीब की भीख दो. मेरे गीतों की लय, मेरे सुर, मेरी नय, मेरे मजरूह होठों को फिर सौंप दो. हाथ फैलाए खैरात की मुंतजिर है, इनको अमन और तहजीब की भीख दो. माओं को उनके होठों की शादाबिया, नन्हे बच्चों को उनकी खुशी बख्श दो. मुल्क की रूह को जिंदगी बख्श दो, मुल्क की रूह को जिंदगी बख्श दो. लोक हो, मला शांती आणि संस्कृतीची भीक द्या, मला शांती आणि संस्कृतीची भीक द्या. माझ्या गीताची माधुरी, माझा सूर, माझी बासरी, माझ्या घायाळ होटांना पुन्हा बहाल करा. हात फैलावून जे दानाच्या प्रतीक्षेत आहेत, हात फैलावून जे दानाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना शांतता आणि संस्कृतीची भीक द्या. मातांच्या सुकलेल्या ओठांना ओलावा द्या, बालकांना त्यांचा आनंद द्या. माझ्या देशाच्या आत्म्याला जीवन द्या. मेरे मुल्क को रूह की जिंदगी बख्श दो, नन्हे बच्चों की खुशी उनको बख्श दो, मुल्क की रूह को जिंदगी बख्श दो. असं त्यानं आवाहन केलं होतं. अत्यंत परिणामकारक कविता आहे आणि फाळणीवरच्या जे साहित्य आहे त्या सर्व साहित्य संकलनामध्ये ही कविता असणं मस्ट आहे, हे महत्त्वाचं आहे.
मग काही दिवसांनी दिल्लीमध्ये पंडित नेहरूच्या प्रयत्नानं, लष्कराच्या प्रयत्नानं शांतता प्रस्थापित झाली, बस सेवा सुरू झाली, तो सरळ लाहोरला आला आणि त्या ठिकाणी हजारो निर्वासित मुस्लिम लोक भारतातून गेले, दिल्ली पंजाबहून गेलेले तिथं कॅम्पमध्ये राहत होते. तो एका कॅम्प गेला, तिथं आई सापडणे, दुसरा गेला, तिसरा गेला, असं करत तो जवळपास 1 महिना भडकत होता, कारण लाखो माणसं तिथं होते. तर त्याला शेवटी कशीबशी आपली आम्मी सापडली, त्याचा जीव हाय झाला आणि त्याला आई तर जाऊ शकत नव्हता, आईला पण वाटलं की झाला. आणि हा जो कालखंड आहे तो लाहोरला गेला शिकण्यासाठी, मग तो मुंबईला संघर्ष करण्यासाठी आणि परत लाहोरला जो आईला घेतला. हा जो 4 वर्षा कालखंड आहे, एवढाच कालखंड साहिर आईपासून दूर राहिला होता. आणि एकदा लाहोरला गेल्यानंतर आईला सोडून त्यानं आयुष्यभर राहिला नाही. इतका की तो जेव्हा मुशर्राफ जायचा तेव्हा आईला सोबत घेऊन जायचा. मुंबई ते लुधियानाला तर गेला असताना तो आपल्या आईला कारमध्ये घेऊन गेला. इतकं त्याचं आईवर प्रेम होतं. त्याचा किस्सा पण फार अजीब आहे, मस्त आहे किस्सा. तो तेव्हा त्याचा मुझे जिरो जो पिक्चर हा खूप गाजला होता आणि तो निघाला. तर तो तेव्हाचा जो रस्ता होता मुंबई तो दिल्लीचा, तो ह्या मध्य प्रदेश चंबळ खोऱ्यातून जात होता. आणि संध्याकाळच्या वेळी जात असताना त्यासोबत कृष्णचंद्र होते लेखक, आणि तो त्याची आई आणि त्याची मामाची मुलगी सरवरा सुलतान होते, निघाले होते. आणि त्यांना अचानक त्यांच्यासमोर काही माणसं आले, थांबा थांबा म्हणले. ड्रायव्हर म्हणला, सर जी ये तो खुंखार डाकू है, चंबल के डाकू दिखते हैं. ते खरंच डाकू होते. ते म्हणले चलो चलो उतरो, इसमें साहिर कौन है, साहिर साहब कौन है. हा घाबरत गेला, हे काय करणार, हातात बंदुका, गलमिशा, गले चामड्याचे पट्टे बिट्टे सगळे तसे होते. हाय चलो, हुक्म है आपको हमारे साहब जी का, हमारे साथ चलो. आज तुम्हारा मेहमान है, डाकूचा मेहमान साहिर, तिची आई. पण शेवटी हे निशस्त्र होते, काही करता नाही शक्य नव्हतं, ते गेले.